नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय मकर संक्रांत, हळदी कुंकू, बोरनान आणि मकर संक्रांतीशी किंवा मकर संक्रांतमध्ये असलेल्या बऱ्याच छोट्या छोट्या समारंभांसाठी तुम्ही आपलं घर कसं सजवू शकता। चला तर मग सुरू करूया, आणि तेही अगदी सोप्या रीतीने। इथे मी टिंटेड कलरफुल शीट घेतले आहेत, A4 घेतले आहेत, म्हणजे आपल्याला कट करायलाही ते व्यवस्थित जातील। कलर्स वेगवेगळे घेतले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। पिंक, ग्रीन, नेव्ही ब्लू, आयव्हरी, स्काय ब्लू, पर्पल, गोल्डन येल्लो अँड रेड असे बरेच कलरफुल पेपर तुम्ही घ्या आणि त्याचे कटआउट्स करून रेडी ठेवा। आता इथे कटआउटसाठी मी इथे 10 सेंटीमीटरचे स्क्वेअर कट केले आहेत। तुम्हाला जर अगदीच मोठे मोठे पतंग बनवायचे असतील तर मोठ्या मोठ्या साईजचेही कटआउट तुम्ही रेडी करून घेऊ शकता। पतंगाला खालच्या साईडला लावायला म्हणून मी ट्रायंगलही असं रेडी करून घेतलं आहे। एका पूर्ण पेपरला शीटला असं ट्रायंगलमध्ये फोल्ड करून घेतलं आहे आणि त्याला कट करून घेणार आहे। म्हणजेच काय होईल, आपल्या पतंगाचा खालच्या साईडचा ट्रायंगलही इथे रेडी होईल आणि तोही अगदी झटपट। तुम्हाला यासाठी अगदीच 2-3 दिवस घालवायचे नाही आहेत। ज्या दिवशी फंक्शन असेल त्याच दिवशी तुम्ही जर हे करून घेतलात तरी तुम्ही ते संध्याकाळी अगदी डेकोरेट करून वापरू शकता। हे कटिंग करून झाल्यानंतर या स्क्वेअरला काहीसं ते अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचं आहे। पण तत्पूर्वी गोल्डन शीट अशी घेतली आहे ज्याने मी माझ्या पतंगाला 1 सेंटीमीटरची ह्याच्यातून स्ट्रिप कट करून घेणार आहे आणि ती अशा प्रकारे स्क्वेअरला स्टिक करून घेणार आहे। आता काय करायचं आहे ना, ही पतंग एक सॅम्पल पतंग आहे। अशा प्रकारे आपली पतंग आपल्याला रेडी करून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या पतंगी आपण आपल्या समारंभाच्या दिवशी किंवा त्या वेळेला आपण तिथे सजवू शकतो किंवा लावू शकतो। आता हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की नुसतं पतंग बनवून काय होणार आहे, ती कशी आपण मांडू शकतो, ती कशी सजवू शकतो आणि ह्या वेगवेगळ्या पतंगाचा वापर आपण कसा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। इथे अशा प्रकारे जी 1 सेंटीमीटरची गोल्डन स्ट्रिप कट करून घेतली आहे ती स्टिक करून घ्यायची आहे। आणि हो, फेविकॉलने पेपर्स फारच चांगल्या रीतीने स्टिक होतात, फेविकॉल MR हो, आणि त्याने तुम्ही हे काम पटकन करू शकता। त्याच्या नंतर तुम्ही इथे हा ट्रायंगल स्टिक करून घ्या। त्याच्यानंतरही अजून काही व्हेरिएशन्स आणायचे असतील तुम्हाला पतंगामध्ये तर साईडला मी असे छोटे छोटे स्ट्रिप्स करून घेतले आहेत गोल्डन पेपरचे आणि ते अशा रीते इथे स्टिक करत आहे। तुम्ही तुमच्या कलेने, तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुमच्या पतंगाला डेकोरेट करू शकता। आयडिया मात्र ही आहे की मकर संक्रांत आहे, हळदी कुंकू आहे आणि बोरनान आहे, छोट्या मुलांसाठी आहे, म्हणून आपण अगदी छोटे छोटे पतंग बनवून आपल्या भिंतीवर किंवा आपण ज्या ठिकाणी समारंभ ठेवणार आहे तिथे आपण डेकोरेट करून ठेवू शकता। आणि हो, ह्या पतंगांना तुमच्या भिंतीवर तुम्ही कसं स्टिक करू शकता। मार्केटमध्ये ग्लू ड्रॉप मिळतात, मार्केटमध्ये 2-वे टेप मिळते, एक धागा ज्याला तुम्ही अटॅच करून ठेवू शकता, किंवा अशा ठिकाणी जिथे टाईल्स आहे, जिथे असं एखादा पोल आहे तिथे वर्टिकली, हॉरिझॉन्टली आणि तोरंगासारखंही अटॅच करून तुम्ही डेकोरेट करू शकता। तुम्हाला आमची ही आयडिया कशी वाटली, पतंग बनवण्याची ही नवीनशी पद्धत कशी वाटली, सोपी आणि छोटे छोटे ट्रिक्स कशा वाटल्या, आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा। आणि हो, मकर संक्रांत, बोरनान, हळदी कुंकू अशासाठी काही अजून क्राफ्टची गरज असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा, आम्ही ते आमच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करू। आणि हो, क्राफ्ट आणि ड्रॉइंगच्या रिलेटेड आमचा अजून एक चॅनल आहे, त्यालाही तुम्ही व्हिजिट करू शकता। तुम्हाला आमच्या बोरनान, ज्वेलरी, हलव्याच्या ज्वेलरी बनवण्याच्या आयडियाज, मकर संक्रांत डेकोरेशनच्या आयडिया जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।